ते शक्य नाही. त्यांनी ते आपल्या इतर क्रिकेटच्या ग्रुपवरती शेअर केल्यानंतर बऱ्याचशा मंडळींना घरबसल्या मॅचचा आनंद घेता येईल. सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी टीम मीटिंग होते, थोडासा त्यांना वेळ देऊया. चर्चा सुरू आहे आणि नंतर परत मी आपल्याबरोबर जोडला जाईल. टीम मीटिंग ज्याला टीम हर्डल असं म्हटलं जातं आणि ती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कुंभारवाडा संघाची झालेली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांचा असणारा सामना. तर खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 2015-16 साली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यूट्यूब लाईव्हचं पर्व आलं आणि पाहता पाहता या यूट्यूब लाईव्हनं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा कब्जा घेतला. घर बसल्या सर्वांना खेळ पाहता येऊ लागला. घर बसल्या त्या ठिकाणी सर्व गोष्टी होऊ लागल्या. हल्लीच्या काळामध्ये कितीतरी क्रिकेटपटू त्या ठिकाणी जे आहेत, ज्यावेळेस ते मैदानावरती खेळायला येतात. आता मी काही काही क्रिकेटर्स असे पाहिलेले आहेत ज्यांचा संपूर्ण कुटुंब घरी बसून त्या ठिकाणी मॅच पाहतात. टीव्हीवरती त्या हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच यूट्यूब हे स्मार्ट टीव्ही बरोबर कनेक्ट करता येतं आणि कितीतरी ठिकाणी मी असं पाहिलंय यूट्यूबवरती लाईव्ह चालणारे सामने त्या खेळाडूची अख्खी फॅमिली घरी बसून त्या ठिकाणी पाहत असते. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नाही. मोठी टेक्नॉलॉजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापरली जाते. कॅमेरे जरी कमी असतील तरी जास्तीत जास्त चांगली क्लॅरिटी, त्याचबरोबर थर्ड अंपायर हा प्रकार सुद्धा आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवीन नाही. सामन्याला सुरुवात स्ट्राईक एंडला खेळतोय तो हरीश, नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईक एंडला अखिल, नॉन स्ट्राईक एंडला हरीश. गोलंदाजी मार्कवरती मंगेश, संघाचा संघनायक, षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय. आजच्या दिवसातला पहिला चेंडू यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपिंग चांगली झाली, परंतु वाईडची अवांतर धाव, ज्या धावेनं शेवटचा दिवस सुरू होतोय. तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. हा फटका खेळलाय तो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ बाहेर, षटकार 6 धावांसाठी. अखिलच्या बॅटमधनं आपण पाहतो या 6 धावा आल्या. स्ट्राईक एंडला अखिल, नॉन स्ट्राईक एंडला हरीश. गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक आहे मंगेश. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू षटकार. पलीकडच्या बाजूला वाहता रोड आहे, त्या बाजूला तुम्ही लाईनमनचं काम करताना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे लक्ष ठेवा. उपाध्यक्षांचा संघ मैदानावरती खेळतोय, बंटी दादा बिरवाडकरांचा, जे स्वतः लॉंग ऑनला फिल्डिंग करतात. 40 संघ एका असोसिएशनच्या अंतर्गत खेळवणं ही मित्रांनो सोपी गोष्ट नाही. परंतु ती गोष्ट आपल्या नक्कीच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणली. क्षेत्ररक्षण आता बदललं गेलंय. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन लावला गेलेला आहे, एक डीप मिड विकेट आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही पॉवर प्लेमध्ये सर्कलच्या बाहेर ठेवू शकता, असा हा असोसिएशनचा नियम आहे. रायगड पोलीस रुपेशदादा पवार सुद्धा यष्ट्यांच्या मागे काम पाहतायत. खरं तर बंटी बिरवाडकर असतील, रुपेश दादा असतील, या मंडळींनी, इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी बिरवाडीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून नेलं. ओ क्लीन बोल्ड, जशाच तसं उत्तर. यॉर्करनं केला अखिलचा खेळ त्या ठिकाणी समाप्त. फलंदाज बाद. चांगली बॉलिंग स्वतःच्या घरच्या मैदानावरती कुंभारवाडा संघ नक्कीच खेळतोय. पाहूया नवीन फलंदाज कृष्णा. आता वेगळं नाव त्यानं आपल्या टी शर्टवरती टाकलेलं आहे, OR. त्याच्या मागे सुद्धा काहीतरी वेगळा विषय असू शकेल. त्याच्या सहकार्याला माहिती असेल OR म्हणजे काय. कृष्णा कदम, ओंकारचं टी शर्ट घातलंय त्यामुळे ते OR आहे. मैदानावरती अशा अनेक गमती जमती आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हल्लीच्या मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल क्रिकेट पासून फार काय आपलं क्रिकेट दूर नाहीये. चांगला चेंडू हलक्या हातानं
त्या ठिकाणी ढकलून दिला कव्हर्समध्ये. त्यावरती 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बराचसा मोठा चाहता वर्ग कुंभारवाडा संघाचा मैदानावरती आहे. त्याचबरोबर तो टाकी संघाचाही आहे. कुंभारवाडा वर्सेस टाकी कोंड हा सामना प्रशांत 11 टाकी कोंड हा सामना मैदानावरती सुरू असताना यावेळेस मात्र बोट हळूवार फिरवली, परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. असोसिएशनचं सुंदर काम. 40 संघांचा झालेला समावेश. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. असं कधीच या स्पर्धेमध्ये वाटलं नाही. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 आहे. असं वाटतंय लाखभर रुपये आरामात बक्षीस असेल. एवढं सुंदर नियोजन. हा चेंडू मात्र अप्रतिम ऑफ कटर. लेफ्टी बॅटरला तो चकवून जातोय. चांगली गोलंदाजी. आणि खरं तर हेच गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय. काही चांगले चेंडू, काही खराब चेंडू म्हणणार नाही, फटके चांगले खेळले गेले. परत ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. चांगले क्षेत्ररक्षण कव्हर्स मध्ये. केवळ सिंगल मिळेल. याचबरोबर षटक संपतंय. ते पहिलं धावफलकावर धावा आहेत त्या 16 धावा. या मैदानावरचा ॲव्हरेज स्कोर जर आपण पाहिला तर तो 65 ते 75च्या मध्ये राहतो. 4 षटकांची मॅच ज्यावेळेस होते, ज्यावेळेस 3 षटकांची मॅच होते त्यावेळेस तो 50-55चा ॲव्हरेज स्कोर आहे. आणि या मैदानावरचं वैशिष्ट्य असं आहे, या मैदानावरती प्रथम फिल्डिंग त्या ठिकाणी चेसिंग फार कमी वेळा झालंय. जव्या मैदानाच्या आतमध्ये परत एकदा सामन्याला सुरुवात. रोहन षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण आता पॉवर प्ले नंतर विखुरलं गेलेलं आहे. ऑन साइडला 4 फिल्डर बाउंड्रीवरती आहेत. ऑफ साइडला 3. रोहन षटकातला पहिला चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. त्या ठिकाणी खरं तर आपटलेला चेंडू होता आणि तो बराचसा वरती आला, त्यामुळे बॅटरला बॅटवर तो घेता आला नाही. सिंगल तिकडे मिळेल. चांगली फिल्डिंग झाली प्रकाशच्या माध्यमातून. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणार आहे. महाड बिरवाडी परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, इकडचं क्रिकेट कलरफुल क्रिकेट आहे. कारण मुंबईशी कनेक्टेड असणारा हा परिसर आहे मुंबई गोवा हायवेमुळं. त्यामुळे टी शर्ट वगैरे, टी शर्ट कॅप इतर गोष्टी खेळाडूंच्या फार कलरफुल असतात. सुंदर बॉलिंग. वेस्टर्नच्या मागे रुपेश दादा त्या ठिकाणी काम पाहत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करत असताना आपलं क्रिकेटचं प्रेम त्यांनी कायम ठेवलेलं आहे. एक अतिशय नामांकित खेळाडू म्हणून त्यांना परिसर आणि जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. दक्षिण रायगड विभागातलं अतिशय सुंदर असं हे MMA चं मैदान. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक वाटच पाहत होता आणि याचबरोबर कृष्णाचा खेळ होईल समाप्त. फलंदाज बाद. रोहनला मिळालं यश या दुसऱ्या षटकामध्ये. अविनाश, जुने जाणते खेळाडू अविनाश नंबर 4 वरती उतरत आहेत कृष्णाची जागा घेण्यासाठी. प्रशांत 11 टाकी कोंड आणि त्यांच्या विरुद्ध कुंभारवाडा. हा सामना कुंभारवाडा संघाच्या संघनायकानं टॉस जिंकला. प्रथम त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर सर्व संघ गेल्या 2 दिवसापासून पाहतात इथे चेसिंग करताना बरीचशी त्याकडे अडचण होते, परंतु कुंभारवाडा संघाने आपल्या फलंदाजावरती विश्वास ठेवत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काल काही जबरदस्त सामने सुद्धा चेस झाले. एक चेंडू 5 ला काल षटकार मारला गेला राजेवाडी संघाच्या खेळाडूकडनं.
6 बॉल 30 धावा त्या ठिकाणी पाहिजे असताना सामना चेस झाला. काल आपण पाहिलं भैरी जोगेश्वरी संघाच्या प्रशांतनं 5 षटकार खेळले. एकाच वैभवनं त्या ठिकाणी 5 षटकार एकाच षटकामध्ये खेळले. मला वाटतं राजेवाडीकडनं बिलाल ना नईम यांनी एक चेंडू 5 धावा हवे असताना षटकार खेळला. चांगला चेंडू हलक्या हाताने ऑफसाइड ढकलून दिला. एक धाव पळून पूर्ण होते. दुसरा करण्याचा प्रयत्न. बरीचशी पळापळ सुरू आहे. बाउंड्री लाईनच्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं आणि 2 धावा आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षक वाचवतोय. महाड परिसरामध्ये आल्यानंतर अजून एक गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे इकडच्या खेळाडूंचा फिटनेस. अतिशय सुंदर फिटनेस कमावलेले हे खेळाडू मैदानावर जेव्हा खेळायला जर्सी आपल्या गावची जर्सी परिधान करून खेळायला उतरतात त्यावेळेस खरंच ते पाहताना फार सुंदर वाटतं. आडव्या बॅटनं हलक्या हातानं खेळलेला चेंडू होता. फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. अविनाश यांना थांबवलंय सहकार्यानं. एकाच धावेवर समाधान मानला गेल. चांगली फिल्डिंग. 20 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. रोहनच्या या षटकामध्ये त्यानं केवळ 4 धावा देत कृष्णाला बाद केलेला आहे. पवे षटक क्रमांक 3 कोण घेऊन येत आहे? वैभव. या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाचा षटक क्रमांक 3 तो घेऊन येतोय. उंचा पुरा खेळाडू आहे. फिटनेस चांगला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी सर्व गोष्टी त्याच्याकडे आवश्यक आहेत. पाहूया कितपत तो कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूनं अनुभवी खेळाडू अविनाश सिंगल डबलच्या साहाय्यानं धावफलक पुढे घेऊन जात आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ऑफटमच्या बराचसा बाहेर. वाईट बॉलचा इशारा तलाठी सरांचा. तलाठी सर बिलाल भाई अतिशय अचूक अंपायरिंग या आपल्या दोन्ही मित्रांनी गेल्या 2 दिवसामध्ये केलेले आहे. अगदी ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस त्यांनी तिसऱ्या पंचांचाही वापर केलेला आहे. चेंडू हवेत उंच खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहिला आणि चेंडू सरळ जातोय सीमापार. षटकार माफ करा चौकार. एक टप्पा घेत चेंडू सीमापार जातोय 4 धावांसाठी. 25 धावा. खरं तर त्याचे सहकारी त्या खेळाडूला म्हणतात मित्रा कॅचसाठी तू ट्राय करायला पाहिजे होतं कारण होऊ शकला असता कॅच जर त्यानं अगोदर स्टार्ट घेतला असता. त्यानं चेंडू वेट केला परंतु हा सिक्सरचा बॉल आहे आणि विशेषतः आउटफील्ड फार वेगवान आहे. अतिशय त्या ठिकाणी रोलिंग आणि पाणी वगैरे मारून एवढं वेगवान आउटफील्ड आहे की चेंडू टप्पा पडल्यानंतर फार वरनं निघून ट्रॅव्हल करून निघून जातो. यावेळेस त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र परफेक्ट गॅप मध्ये चेंडू जातोय सीमापार चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार अविनाश यांच्या बॅटमधून आले. तुम्ही पहिला चेंडू अविनाश यांनी खेळलेला पाहिला असेल. पहिल्या चेंडूवरती ते धडपडले. पहिल्या चेंडूवर शरीराचा बॅलन्स गेला परंतु त्यानंतर आपला अनुभव पणाला लावत मैदानाच्या आतमध्ये सुंदर बॅटिंग ते करतात. धडपडणाऱ्या लोकांसाठी नेहमी एक मी वाक्य सांगत असतो तो सांगेल मी तुम्हाला. आयुष्यात जी लोक धडपड करतात ना ती बाकीच्यांसाठी धड नसतात कारण ती पडत असतात. पण खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. तोच फटकण्याचा प्रयत्न होता. रुपेश चेंडूच्या मागे येतात. चेंडू त्यांनी हातामध्ये घेतला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवलेला आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहे. या षटकामध्ये 2 चौकार अविनाश यांच्या बॅटमधनं आले. एक चेंडू मला वाटतं सोयीर आला. आता मात्र डावखुरे फलंदाज तिकडे आहेत. पंचांची बरीचशी पळापळ आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि खराब चेंडूला पाठवून दिले सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. खनखनी षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 36 धावा धावफलकावरती आहे. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे एक अतिशय बहारदार नियोजन आपण पाहतोय. आजूबाजूच्या 40 गावांना समाविष्ट करून घेणारी ही स्पर्धा आहे. सोपं काम नाही मित्रांनो 40 गावं एकत्र आणणं. हा चेंडू पाहूया पंचांकडे बरंच आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही.
36 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस चांगला चेंडू मिडल केला, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ जातोय सीमा पार, षटकार. 6 धावा. 42 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 22. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये 22. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 42 धावा धावफलकावरती आहेत. युट्यूबच्या माध्यमातून क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. कॅमेरामन पंकज चरण, त्याचबरोबर लाईव्ह टेक्निशियन अमित भुजबळ सर आपल्यापर्यंत हे लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवत आहेत. ज्यावेळेस लिंक तुमच्यापर्यंत येईल, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह स्पर्धेची नोटिफिकेशन्स येऊन स्पर्धा पाहणं सोपं होईल. गोलंदाज रोहन, पहिलं षटक टाकलेला रोहन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सिंगल मिळेल, एका धावेन धावफलक पुढे जाईल. 43 धावांवर स्कोर कार्ड पोहोचतंय. सिडनी क्रिकेट मैदानावरती मात्र भारतीयांसाठी थोडीशी निराशाजनक बातमी येते. 6 गडी राखून ऑस्ट्रेलियानं 5वा कसोटी सामना जिंकत BGT अर्थात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 3-1 फरकाने यावर्षी या वेळेस जिंकलेली आहे. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी शेवटच्या इनिंगमध्ये होऊ शकली नाही, हीच खरं तर दुर्दैवाची गोष्ट ठरली. कारण प्रत्येक इनिंगमध्ये जसप्रीत बुमराह यानं बळी मिळवले होते. सांगेल जसप्रीत बुमराह बद्दल बरंचसं काय सांगण्यासारखं आहे. दिवसभरामध्ये एक किस्सा माझ्या प्रशांतदा भाषणामध्ये आला होता, नक्कीच तो सांगण्याचा प्रयत्न. फार त्या ठिकाणी इन्स्पिरेशनल गोष्ट आहे. तुमच्यामध्ये जिद्द असल्यानंतर तुम्ही काय करू शकता हे फार महत्वाचं आहे. हा चेंडू खेळायचा ऑन साइडला. धावफलकावरती आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 44 धावा. अगदी लहानपणी जसप्रीत बुमराहच्या वडिलांचं निधन झालं. जसप्रीत यांच्या आईवरती संपूर्ण कुटुंबाची त्या ठिकाणी जबाबदारी आली. या चेंडूनंतर नक्कीच विषय पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. एका बाजूने कुंभारवाडा, दुसऱ्या बाजूने प्रशांत 11 टाकीकोंड. बॅकफुटला चेंडू अविनाश यांनी अपर कट खेळलाय आणि इथे मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि अविनाश होत आहेत रनआउट. अविनाश यांनी खरं तर समोरच्या फलंदाजाला सांगितलं तर मित्रा धाव होऊ शकणार नाही, परंतु तो बराचसा पुढे निघून आला होता. रनआउटच्या रूपानं बाद होतोय तो मात्र अविनाश. नवीन फलंदाज अनुराग मैदानावरती उतरत आहेत. एक दिवस छोटा जसप्रीत आपल्या आईबरोबर फिरताना असाच मार्केटमध्ये फिरत होता. तिथे त्याने एका इंटरनॅशनल ब्रँडच्या कंपनीचं एक दुकान पाहिलं आणि तिथला एक शूज त्याला आवडला. त्याने आईला सांगितलं मला हा शूज विकत घ्यायचा आहे. आईनं सांगितलं आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की तू हा शूज विकत घेऊ शकतील. त्यावेळेस त्या छोट्या 8-9 वर्षाच्या जसप्रीत बुमराहनं सांगितलं एक दिवस मी एवढी मेहनत करेल हा शूज मी स्वतः विकत घेईल. हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाज बाद. गेल्या गेल्या फलंदाज तंबूच्या आसराला येतोय अनुराग. तर नवीन फलंदाज अनुरागची घेण्यासाठी बाबू मैदानावरती उतरतोय. आईला सांगितलं जसप्रीत बुमराहनं हा शूज आज जरी आपल्याला विकत घेता येत नसला, आज जरी माझं कमी छोटं वय असेल तरी एक दिवस मी एवढी मेहनत करेल हा शूज मी नक्की विकत घेईल. परंतु आज तुम्ही पहा जसप्रीत बुमराह कुठल्या कुठे भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार पद. हरकत नाही, थोडीशी इंजुरी आहे त्यामुळे आज दुर्दैवानं गोलंदाजी करू शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये बाबू स्ट्राईक एंडला पोहोचलाय. हा चेंडू हवेमध्ये आणि इथे आपण पाहतोय सुंदर बॉलिंग. बाबूही परतोय तंबूच्या आसऱ्याला. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 45 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावांची गरज आहे कुंभारवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढचा सामना नक्कीच आपल्याकडे येतोय. भोरा विरुद्ध उमेश 11 शिंदेकोंड. आमेशी माफ करा, आमेश 11 शिंदेकोंड. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे.
भोराव आणि आमेश 11 शिंदे कोंड. चला चला या ठिकाणी टाकीकोंड संघाला विनंती आहे, आपला संघ घेऊन मैदानामध्ये उतरायचा आहे. 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांची गरज आहे, ती मात्र कुंभारवाडा संघाला द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. विलास शिंदे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. आज फुल किट मध्ये विलास आला, याचा अर्थ आज खेळ त्याचा पाहायला मिळेल. मॅच आहे. 2 दिवस शिफ्ट ॲडजस्ट करत अंपायरिंग इतर सहकार्य त्यानं केलेलं आहे आयोजकांच्या माध्यमातून. तोही असोसिएशनचा एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे. आज आपली ही असोसिएशन चषक 2025 स्पर्धा संपेल, परंतु पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या भेटीसाठी बिरवाडकरांचं परत एक बहारदार नियोजन असणार आहे. नामदार चषक स्पर्धा फेब्रुवारीमध्ये आपल्या भेटीला येत आहे. भारतातील नामांकित 16 संघ या मैदानावर ज्यावेळेस उतरतील त्यावेळेस इथे प्रेक्षकांची तुंबळ गर्दी झालेली असणार आहे. त्या अगोदर MMA टुर्नामेंट मला वाटतं 17 तारखेपासून MMA स्पर्धा सुरू होते. 17 ते 28 एक दिवस संपूर्ण आपल्या महिला भगिनींसाठी राखीव ठेवला गेलेला आहे. एक दिवस पूर्ण महिला भगिनींच्या मॅचेस या ठिकाणी या मैदानावरती होणार आहेत. एक दिवस कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी एक दिवस त्या ठिकाणी नक्कीच दिवस राखीव असणार आहे. सलामी जोडी मैदानावरती उतरते. स्ट्राईक एंडला बॅटर, स्ट्राईक एंडला मंगेश, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाजी मार्कवर कृष्णा. नॉन स्ट्राईक एंडला मंगेश, गोलंदाजी मार्कवरती नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाजी मार्कवर कृष्णा. झालेत त्या 45-46 धावांची गरज. चला, भोराव 11 आणि उमेश 11 शिंदे कोण टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टनना. विनंती आहे, मला वाटतं एक संघ मैदानावरती येऊन दाखल झालेला आहे. भोराव शिंदेकोंड संघ, भोराव संघ मैदानावर दाखल आहे. शिंदेकोंड आपल्याला विनंती आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि तो बॅक टू बॉलर खेळून दिलाय. गोलंदाजीमध्ये मोठे प्रयत्न करावे लागतील खरं तर टाकीकोंड संघाला. प्रशांत 11 टाकीकोंड हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू कृष्णाने चांगला टाकला, फलंदाजाला रोखून धरलाय. बॅटची एज, चेंडू गेला गॅप मध्ये, परंतु चांगली फिल्डिंग. असोसिएशनचे बरेचसे नियम वेगळे आहेत, ज्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. नॉर्मली आपण पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडूंना मुभा असते. त्याचबरोबर ज्यावेळेस पॉवर प्ले संपेल त्यावेळेस तुम्ही 5 ऐवजी 7 फिल्डर सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. विकेट किपर आणि बॉलर सोडून 2 क्षेत्ररक्षक आतमध्ये ठेवण्याचा एक वेगळा नियम या असोसिएशनच्या अंतर्गत राबवला जातो. स्थानिक असोसिएशन आहे, त्यामुळे त्यांनी स्थानिक क्रिकेटसाठी योग्य असे नियम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. पहिलाच सामना आहे, वातावरणामध्ये बराचसा गारवा आहे. 45 धावा काल गेले 2 दिवस आपण पाहतोय 70-80 या रेंजमध्येच धावा होत आहेत 4 षटकांमध्ये.
चला शिंदेकोंड आलाय का कॅप्टन? या या भोराव आणि शिंदेकोंड संघाचे संघनायक टॉस करतो आपण. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर प्लेसमेंट, चेंडू जातो सरळ सीमा पार, एक सुंदर चौकार. सामना क्रमांक 2 टॉस होतोय भोराव वर्सेस अमित शिंदे 11 शिंदेकोंड. आज आपल्याला सेमीफायनल फायनल सुद्धा आजच त्या ठिकाणी पूर्ण करायचे. त्यात 8 टीमचा हा त्या ठिकाणी गटही एक पूर्ण करायचा आहे. क्रॉस बॅटेड खेळलेला फटका, फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार, 6 धावा. शिंदेकोंड संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय. ज्या टीमची फिल्डिंग असेल त्यांनी तयार राहायचंय. जसा शेवटचा बॉल पडेल लगेच आपली टीम मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनने घेऊन जायचे, कारण आपल्याला आज वेळ बराच वाचवायला लागेल. कारण हा एक हाफ उरकून परत पुढे सेमीफायनल फायनलचे वगैरे मॅचेस आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 5 संघ वरती येणार आहेत, त्यामुळे तिकडे एक मॅच अजून वाढणार आहे. कारण टॉप 4 साठी क्वालिफाय होण्यासाठी कुठल्या तरी 2 संघांना एक मॅच एक्स्ट्रा खेळावी लागणार आहे. कारण आपले 5 गट आहेत, 5 संघ त्या ठिकाणी टॉप 5 मध्ये येतील. 12 धावा धावफलकावरती. आणि त्या टॉप 5 मध्ये आलेल्या संघामध्ये कुठल्या तरी 2 संघांची नावं ज्यावेळेस पुढे येतील त्यांना एक अधिकची मॅच खेळावी लागेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये, आणि जो संघ पराभूत होईल तो 5व्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले, ते पहिले धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. 46 बनवचे याचा अर्थ 18 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. रोज खेळपट्टी मेंटेन केली जाते. रोजचा खेळ संपला की संध्याकाळी आपले ग्राउंड्समन काका आणि त्यांची टीम येते आणि त्या खेळपट्टीची परत एकदा पूर्णपणे नव्यानं दुरुस्ती केली जाते. त्यामुळे या खेळपट्टीवरती धावांचा वेग फार मोठा आहे. धावा फार त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत गेल्या 2 दिवसामध्ये. हा चेंडू खेळाय तो कव्हर्स मध्ये, परंतु क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न ठरलाय अपुरा. चेंडू आता सीमा पार, चौकार, 4 धावा. बाउंड्री लाईन थोड्याशा त्या ठिकाणी लिमिटेड आहेत. साधारण एक 52-55 यार्डच्या आसपास या बाउंड्री लाईन आहेत. त्यामुळे चेंडू फार वेगाने तिकडे ट्रॅव्हल होतो. ऑफ साईडचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. अध्यक्ष प्रशांतदादा मामुनकर, उपाध्यक्ष बंटीदादा बिरवाडकर, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, ज्यांची नावं सुद्धा मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ज्यामध्ये प्रशांत तरे सेक्रेटरी आहेत, दीपेश महाडिक सहसेक्रेटरी आहेत, तेजस महामुनकर त्या ठिकाणी खजिनदार आहेत. सदस्यामध्ये विलास शिंदे, संतोष उमरटकर, प्रतीक कालेकर, सतीश मोरे, आमिर कुडुपकर, इम्तिखाब नाडकर, उमेश मोरे आणि सागर जाधव, ही मंडळींच्या माध्यमातून खरं तर ही असोसिएशन उभी केली गेली. थोडीशी मिसफीड, धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 28 धावांची गरज आहे. मोठा संघर्ष बॅट आणि बॉल मध्ये. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इशारा पंच करतायत. कबड्डी खेळातलं परिसरातलं वादळ म्हणून ज्यानं ओळखलं जातं, महेंद्र भाऊंचं या ठिकाणी आगमन. नो बॉल. नो बॉल. मला वाटतं बॉलिंग क्रीजच्या पुढे पाय गेला असावा, त्यामुळे हा नो बॉल +1. अशा 2 धावा प्लस फ्री हिट असेल.
1 ऑक्टोबर 2007. आता तुम्ही म्हणाले ही तारखेचा काय संबंध आहे या प्रसंगाशी. हा तो दिवस होता ज्या दिवशी फ्री हिटचा वापर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा केला गेला. ती तारीख होती 1 ऑक्टोबर 2007. तिथपासून फ्री हिट चालू झालं क्रिकेटमध्ये. म्हणजे पाहता पाहता 18 वर्ष झाली फ्री हिट चालू होऊन. जिथं या ठिकाणी त्या फ्री हिटचा वापर केला गेला. आयसीसी जे काही नियम बदलते ते 1 ऑक्टोबरला लॉन्च करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. अनेक नियम त्या ठिकाणी बदलत असतात. यावेळेस चेंडू मला वाटतं आला लेग टपच्या दिशेला. परफेक्ट टायमिंग करत चेंडूच्या बरोबर वेगाचा वापर करत घेत खेळलेला एक शानदार षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. (27) 27 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे कुंभारवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. धनंजय चेंडूच्या मागे येतोय. तोपर्यंत घेतले गेले तर 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 17 धावांची अजूनही गरज आहे. मिस टाइम फटका. ओ जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून सीमा पार. षटकार. 35 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 11 धावांची गरज आता 12 चेंडूमध्ये कुंभारवाडा संघाला द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. त्या ठिकाणी असोसिएशनचे उपाध्यक्ष बंटीदादा बिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तयार झाला. चांगल्या खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये आहेत. काल खजिनदारांचा संघ खेळला. आज उपाध्यक्षांचा संघ मैदानावरती खेळतोय. सहसेक्रेटरींचाही संघ काल खेळलाय. म्हणजे ही सर्व खेळामध्ये रमणारी मंडळी आहेत. त्यामुळे हे असोसिएशन एवढ्या चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. प्रशांत तरे सेक्रेटरी आणि विलास शिंदे सदस्य हे आज खेळणार आहेत. फटका जोरदार. शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. 5 धावांची केवळ आता गरज आहे कुंभारवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये त्यांनी डिसिप्लिन कामगिरी केली. त्यामुळे धावसंख्या कमी त्यांनी रोखलं कोंड संघाला. अन्यथा 60-70 धावा कालपासून आपण पाहत होतो पहिल्या इनिंगमध्ये. फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षण मला वाटतं तिकडे थोडंसं खराब. केवळ 1 धावेची गरज आहे. सामना धाव बरोबरीत येतोय. केवळ 1 धावेची गरज कुंभारवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढच्या ज्या 2 टीम आहेत ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल एका लाईन मध्ये फिल्डिंग टीमच्या कॅप्टन आपल्या टीमला घेऊन मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि याचबरोबर आजच्या दिवसातला पहिला सामना चेंडू जातो सरळ सीमा पार. चौकार 4 धावांसाठी कुंभारवाडा संघाने सामना जिंकलाय. कोंड संघ आपणही नाराज व्हायचं नाही. बाप करा टाकी कोंड संघ आपण तरी काही नाराज व्हायचं नाही. मॅन ऑफ द मॅच ठरतोय रोहन. 2 षटक 7 धावा आणि 3 बळी घेणारा रोहन ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला पुढची फिल्डिंग कोणाची आहे. ज्ञानेश्वर बिरवाडकर यांच्या शुभ हस्ते ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. यानंतर लगेचच सामना क्रमांक 2 सुरू होतोय.